हाय विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण उपयोजित इतिहासाचा अभ्यास करणार आहोत। तिसऱ्या प्रकरणाचं नावच आहे उपयोजित इतिहास। खरं तर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची जी मेन थीम आहे ती आहे उपयोजित इतिहास। ही संकल्पना या प्रकरणातून तुम्हाला समजून दिलेली आहे। तर चला तर मग अभ्यासूया उपयोजित इतिहास हे प्रकरण। या पाठात तुम्हाला अभ्यासायचं आहे ते म्हणजे उपयोजित इतिहास म्हणजे काय, थोडक्यात उपयोजित इतिहासाची संकल्पना। यानंतर उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमध्ये जे जे संशोधन झालेलं आहे या संशोधनाचा आढावा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी नेमका संबंध कोणता असतो हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। उपयोजित इतिहासातला महत्त्वाचा घटक म्हणजे वारसा संवर्धन, वारसा व्यवस्थापन। आपला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन कसे बरं केले जातं हे या प्रकरणातून तुम्हाला समजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या उपयोजित इतिहासाशी संबंधित म्हणजेच इतिहासाशी संबंधित काही व्यावसायिक क्षेत्र जे आहेत त्या व्यावसायिक क्षेत्रांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। आता बघा, या पाठाच्या सुरुवातीलाच उपयोजित इतिहास म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे। आता उपयोजित इतिहास या संकल्पनेसाठी जनांसाठी इतिहास हा सुद्धा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो। यालाच इंग्लिशमध्ये ॲप्लाइड हिस्ट्री असं सुद्धा म्हणतात। भूतकाळातल्या घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासातून प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात लोकांना कसा होईल याचा विचार हा उपयोजित इतिहासामध्ये केला जातो। बघा की वर्तमान काळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे या सगळ्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचं विश्लेषण करणं दिशादायक ठरतं आणि त्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे आवश्यक आहे। इथे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जाणून घ्या या टायटलखाली जनांसाठी इतिहास म्हणून जी चौकट दिलेली आहे त्या चौकटीचा नीट अभ्यास करा। यामधून तुम्हाला उपयोजित इतिहास आणि जनांसाठी इतिहास या संकल्पनाची डिटेलमध्ये उकल होईल। आता तुम्हाला वाटत असेल की इतिहास म्हणजे इतिहास संशोधन, यामध्ये तज्ज्ञ व्यक्तीच चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, पण तसं नाही। उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये अगदी सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सहभागी होऊ शकतात। कसं बरं? बघा की संग्रहालय असतील, प्राचीन स्थळं असतील, यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने तुम्ही उपयोजित इतिहासामध्ये सहभागी होत असता। आता पर्यटनामुळे काय होतं, तर पर्यटनामुळे लोकांना इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते। म्हणजे ज्या ठिकाणाला तुम्ही भेट देणार आहात त्या ठिकाणाचा इतिहास जाणून घ्यायला तुम्हाला नेहमीच आवडतो। समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते। तसंच त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये असलेल्या प्राचीन स्थळांचा जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये ते सहभागी होऊ इच्छितात। तुम्हीही अशा पद्धतीने उपयोजित इतिहासामध्ये तुमचं योगदान देऊ शकता। आता पहा, यानंतरचा घटक आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधलं संशोधन। इतिहासात मानवी जीवनातील अनेकविध क्षेत्रात घडलेल्या घटना असतात आणि या प्रत्येक क्षेत्रातल्या ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो। अर्थात हा जो इतिहास असतो ना, त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी दिशा देण्यासाठी या ज्ञानसंचयाची स्थिती ही महत्त्वाची असते आणि या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर तो अवलंबून असतो। आणि मग त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते। आता इतिहासाची संशोधन पद्धती ही कोणकोणत्या विषयांशी संबंधित आहे, तर बघा की या ठिकाणी एक संकल्पना चित्र दिलं आहे ज्यामध्ये वेगवेगळे विषय हे दिसतील तुम्हाला, ज्यामध्ये तत्त्वज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, उद्योग व व्यापार आहेत, कला, व्यवस्थापनशास्त्र आणि मानव्य विद्याशाखा या विषयांमधील संशोधनामध्ये उपयोजित इतिहास आणि इतिहास महत्त्वाचा ठरतो। उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन यांचा मागोवा घेताना आपण सुरुवातीला पाहूया की तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा सहसंबंध कसा असतो।
तत्त्वज्ञान म्हणजे काय? तर विविध विचारसरणी आणि त्यांच्याविषयीचं केलेलं विश्लेषण. बघा की विविध विचारसरणींचा उगम, त्यामागची वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास हा आवश्यक असतो. आता जर का तुम्हाला तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असेल ना, तर ते समजून घेताना ते ज्या भाषेतून व्यक्त झालं आहे त्या भाषेचा इतिहाससुद्धा तुम्हाला उपयोगी पडतो. उदाहरणार्थ तुम्हाला संत वाङ्मय समजून घ्यायचं असेल तर मराठी भाषेचा इतिहास हा महत्त्वाचा ठरतो. आता आपण पाहूया विज्ञानाच्या संशोधनामध्ये उपयोजित इतिहासाची पद्धती किंवा इतिहास संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते. पहा की वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कार्यपरंपरेची साखळी समजून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासणं गरजेचं असतं. काय होतं की अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांच्या पूर्ततेतून लागलेले असतात. म्हणतात ना, गरज ही शोधांची जननी आहे. त्याचबरोबर जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून हे शोध लागले जातात. मग काय होतं तर त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून या शोधांमागील कारण परंपरा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान हे उपयुक्त आहे. आताच बघा ना की करोना व्हायरसची साथ आहे आणि करोना व्हायरसच्या साथीच्या वेळेला याआधी कोणकोणत्या साथीचे रोग आलेले होते याचा विचार हा वैज्ञानिकांनी केलेला आहे. विज्ञानाप्रमाणेच तंत्रज्ञानाचा अभ्यास करतानासुद्धा इतिहासाची अभ्यास पद्धती उपयुक्त ठरते. तंत्रज्ञान म्हणजे काय तर विज्ञानाचा जेव्हा मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी किंवा मानवाच्या सुखासाठी वापर केला जातो तर त्याला आपण म्हणतो तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचं उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी या सगळ्या शाखांमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागची कारण परंपरेची साखळी समजण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये तुम्ही अभ्यासले ना मानवी उत्क्रांती 5वीत, तर या वाटचालीमध्ये अगदी दगडी हत्यारांच्या निर्मितीपासून कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेलं विज्ञान आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान यांना महत्त्व असतं. पुढे विज्ञानाची प्रगती होत गेली, त्यामुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकमेकांवर कसे अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे हे नेहमीच आवश्यक ठरते. विज्ञान तंत्रज्ञानाप्रमाणेच उद्योगधंदे आणि व्यापार या विषयांच्या अभ्यासामध्ये सुद्धा इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. कशी? पहा. उद्योगधंदे आणि व्यापार याच्यामुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहार आणि आर्थिक क्षेत्र जे विस्तारत असतं त्याचबरोबर सांस्कृतिक संबंधांचं जाळंसुद्धा नेहमीच विकसित होत असतं. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून या साऱ्याचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप बदलत गेलेलं तुम्हाला दिसेल. या सर्वांमागील मानवी नात्यांचं स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी संस्कृतीची घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था यांचा इतिहाससुद्धा तुम्हाला अभ्यासावा लागतो. यानंतर आपण बघूया व्यवस्थापनशास्त्र आणि इतिहास यांचा सहसंबंध काय आहे. उत्पादनाची संसाधनं, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापन साखळीमध्ये भूतकाळामध्ये यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणं आवश्यक असतं. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजण्यासाठी या बाबी ज्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतात त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवर व्यवस्थापन करणं हे सोपं जातं. आता पहा ना, कला क्षेत्राचा इतिहासाशी नेमका काय संबंध आहे. कला या क्षेत्राविषयी, कला प्रकारांविषयी तुमच्या पाठ्यपुस्तकात स्वतंत्र प्रकरणातून विश्लेषण केलेलं आहे. आपण पाहूया की कलेचा इतिहास संशोधनाशी असणारा सहसंबंध. विविध कला
त्यांची क्षेत्र, त्यामधील अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे झालेला कलांचा विकास समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. पहा ना की कोणत्याही कलाविष्काराचं मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम यातून आपल्याला सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास हा केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे मानव्य ज्ञानशाखा आणि इतिहास संशोधन यांचा सहसंबंध. आता मानव्य ज्ञानशाखा म्हणजे काय? तर मानवी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत, मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत, सामाजिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्यांना मानव्य ज्ञानशाखा असं म्हणतात. यामध्ये इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखा समाविष्ट आहेत. या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणं हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचाच आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया मानला जातो आणि इतिहासाच्या आधारे या वाटचालीचं आकलन आपल्याला नीटपणे होऊ शकतं. आता या पाठातला पुढचा घटक आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. आता याच्या मुद्द्यांचा जर विचार केला तर काय बरं दिसतं? तर इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामधला उपयोग म्हणजेच उपयोजित इतिहास हे आपण पाहिलं. भूतकाळाचं मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील वर्तमान काळात असणारं अस्तित्व आणि अस्तित्वात असलेल्या अनेक अवशेषांबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल आणि त्याचबरोबर आत्मीयतासुद्धा असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो. का बरं? कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरेचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या इतिहासाचं ज्ञान हे आपल्या उगमाकडे घेऊन जाणारं असतं. आणि त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची आणि त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होत असते. आता हेच पहा ना की उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातला जो सांस्कृतिक वारसा असतो त्या वारशाचे जतन आणि संवर्धन आपल्याला करता येतं. त्यातून आपल्याला व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होत असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन करून घेता येतं आणि भविष्यकाळासाठी सुद्धा ते दिशादर्शक ठरत असतं. आणि अशा प्रकारचं उपयोजित इतिहासाचं वर्णन आपल्याला करता येईल. बघा, या चौकटीमध्ये वारसा ही संकल्पना आणि त्याचे प्रकार स्पष्ट केलेले आहेत. वारसा म्हणजे काय? तर आपल्या मागच्या पिढ्यांकडून आपल्याला जे मिळत असतं ते आपण वारसा म्हणून ओळखतो. हा वारसा हा सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्वरूपाचा असतो. आता सांस्कृतिक वारशाचे मूर्त आणि अमूर्त असे प्रकार आहेत. तर नैसर्गिक वारशामध्ये प्राणी, वनस्पतीसृष्टी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या त्यांच्या परिसंस्था यांचा समावेश होत असतो. चला आता वारसा या संकल्पनेची आपण आणखी खोलात चर्चा करूया. सर्वप्रथम पाहूया सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये, मानवी इतिहासाच्या काळामध्ये हा वारसा निर्माण झालेला असतो. या वारशाचे दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा जो प्रत्यक्ष आपल्याला डोळ्याला दिसत असतो आणि दुसरा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे तो प्रत्यक्ष मूर्त रूपात दिसत नाही. आता मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कशाचा समावेश होतो बरं? तर प्राचीन स्थळं, वस्तू, वास्तू, हस्तलिखित, शिल्प, चित्र यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश हा मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होत असतो. तर अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये वेगवेगळ्या मौखिक परंपरा आणि त्यांची भाषा,
वेगवेगळं पारंपरिक ज्ञान म्हणजे आपला आयुर्वेद म्हणा आपल्या देशातला, त्यानंतर कला सादरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि त्यांच्या धार्मिक विधी यासुद्धा आपला अमूर्त सांस्कृतिक वारसाच आहेत. विशिष्ट पारंपरिक कौशल्य आणि अशा परंपरा पद्धती कौशल्य यासारख्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करणारे समूह किंवा गट म्हणजे लोकसमूह हे सुद्धा आपला अमूर्त सांस्कृतिक वारसा ठरत असतात. सांस्कृतिक वारशाप्रमाणेच आपल्याला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. यामध्ये कशाचा समावेश होतो तर निसर्गातल्या जैवविविधतेचा समावेश होतो, ज्यात प्राणीसृष्टी आहे, वनस्पतीसृष्टी आहे आणि प्राणी आणि वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्य यांचा समावेश आपल्याला नैसर्गिक वारशामध्ये करावा लागतो आणि हा सुद्धा वारसा जतन करणं आवश्यक आहे. आता हा जो वारसा आहे ना, म्हणजे सांस्कृतिक असो वा नैसर्गिक असो, या वारशाचं पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जतन होणं हे आवश्यक आहे. बघा की काळाच्या ओघामध्ये हा वारसा किंवा ही वारसास्थळं नष्ट होत असतात. मग नामशेष होण्याच्या वाटेवर असलेली ही जी काही सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळं आहेत त्या वारशाचं जतन आणि संवर्धन होणं आवश्यक आहे आणि याच हेतूने जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्व जाहीर केलेली आहेत आणि त्या दिशादर्शक तत्त्वाच्या आधारे जागतिक वारशाच्या पदाला प्राप्त ठरणारी स्थळं आणि परंपरा यांची यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर त्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आता या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 18 एका दृष्टिक्षेपामध्ये भारतातली जागतिक वारसास्थळं आणि वारसा परंपरा यांची यादी दिलेली आहे. ती यादी सखोल अभ्यासा आणि पाठांतर करा. ही यादी ही वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आता पहा ना, या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन कसं बरं केलं जातं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन हा उपयोजित इतिहासाचा एक प्रमुख भाग मानला जातो. या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं बहुतांशी काम आपल्या देशामध्ये भारत सरकारचं पुरातत्व खातं आणि भारतातल्या प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती ही करत असतात. या व्यतिरिक्त इंटॅक्ट म्हणजेच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही स्वयंसेवी संस्थासुद्धा या क्षेत्रामध्ये 1984 पासून कार्य करताना तुम्हाला दिसेल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचं जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयातल्या तज्ज्ञांचा सहभाग हा आवश्यक असतो. म्हणजेच पुरातत्व म्हणा, संग्रहालयशास्त्र म्हणा, आर्काइव्ज म्हणा, या वेगवेगळ्या तज्ज्ञांचा सहभाग हा आवश्यक असतो. याशिवाय या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम हे उपयोजित इतिहासाद्वारे केलं जातं. आता या स्लाईडमध्ये पाहायचे आहेत नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणकोणत्या गोष्टी साध्य होत असतात. कोणत्या बरं असतात त्या बघा. पहिलं म्हणजे या प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचं मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचं काम करणं शक्य होतं. दुसरी गोष्ट साध्य होते ती म्हणजे स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता यांच्यापुढे असणारी वर्तमान काळातली विविध आव्हानं, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा आपल्याला घेता येतो. यात तिसरी गोष्ट साध्य होते ती म्हणजे सांस्कृतिक वारसास्थळांच्या जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचं नियोजन हे करता येतं. चौथी गोष्ट ती म्हणजे स्थानिक लोकांना या प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेता येतं. आणि पाचवी गोष्ट साध्य होते ती म्हणजे
स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणं हे शक्य होतं. तर या बाबी नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून साध्य होत असतात. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे उपयोजित इतिहासामध्ये इतिहास या विषयाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र. लक्षात घ्या की वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणं ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे पूरक ठरतं. कोणकोणती बरं क्षेत्र आहेत ती? तर संग्रहालये आणि अभिलेखागारं यांचे व्यवस्थापन, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्र आणि मनोरंजनाची माध्यमं आणि संपर्क माध्यमं या विविध क्षेत्रांमधली धोरणं ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे पूरक ठरत असतं. आता या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 2 चौकटी आहेत. यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या चौकटीमध्ये मेसोपोटेमियामधील ऊर या वस्तुसंग्रहालयाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर कोलकाता या ठिकाणी असलेल्या इंडियन म्युझियमबद्दल एक चौकट आहे. या दोन्ही चौकटी नीट अभ्यासा. आता उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती आहेत याचा आपण विचार करू. यापूर्वी आपण उपयोजित इतिहासाशी संबंधित वेगवेगळी क्षेत्र बघितली. आता यातल्या प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. आता उदाहरणार्थ बघा की एखादी इमारत, ऐतिहासिक इमारत किंवा ऐतिहासिक वारसास्थळ नीट जतन करायचं आहे, तर त्यासाठी स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ज्ञ आणि छायाचित्रण तज्ज्ञ या सगळ्यांची आवश्यकता असते. आता प्राचीन स्थळं, वस्तू आणि वास्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं सर्व तज्ज्ञांना पुरेसं ज्ञान असणे आवश्यक असतं आणि उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामधील जे वेगवेगळे प्रकल्प असतात, या प्रकल्पांमुळे यावरील सर्व क्षेत्रांमधील व्यवसायाच्या अनेक संधी या उपलब्ध होत असतात. आता पहा ना, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभिलेखागार या विषयावर स्वतंत्र चौकट दिलेली आहे. अभिलेखागारांमध्ये काय केलं जातं? तर अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रं, जुनी दप्तरं, जुने चित्रपट या बाबींचं जतन करून ठेवलं जातं. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर आपल्या प्रत्येक राज्याचं स्वतंत्र असं अभिलेखागार आहेत. त्या ठिकाणी या अभिलेखागारांमध्ये विविध कागदपत्र, स्थानिक आणि प्रादेशिक कागदपत्र जतन करून ठेवली जातात. याशिवाय बघा की तुमच्याच पाठ्यपुस्तकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार या टायटलखाली पुण्यातील नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय याविषयीची चौकटीत माहिती दिलेली आहे. ती व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासा. बघा की सरतेशेवटी आपल्याला या विषयामध्ये आपण काय काय शिकलो हे महत्त्वाचं आहे. लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन याविषयी समाजामध्ये जागृती करणं, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा हा उपयोग होतो. त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसाय यांच्या क्षेत्रामध्ये वाढ याबाबी कशा काय करता येतील, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचं काम हे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केलं जातं. याशिवाय ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचं विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचं पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन आणि संवर्धन व्हावं म्हणून उपयोजित इतिहास आणि त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण उपयोजित इतिहासाचे वेगवेगळे पैलू जाणून घेतले. यानंतर आपण या पाठाची उजळणी करणार आहोत. तत्पूर्वी हा पाठ नीट वाचून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, त्यातल्या चौकटी अभ्यासा आणि या पाठाचं व्यवस्थित नियोजन करा आणि अभ्यास करा.